रामकृष्ण हरी मंडळी. चला, आज आपण चाललेलो आहे एक नवीन ठिकाणी, भारताच्या पश्चिम भागात म्हणजे अलिबाग, कोकण. तर खूप दिवसांनी आपल्याला सुट्टी भेटलेली आहे कंपनीच्या कामामधून आणि आज आपण एक्सप्लोर करू अलिबाग, ताशीद बीच, नागाव बीच, कीन बीच, वेगवेगळे समुद्रकिनारे आपल्याला फिरायची आवड आहे तर दाखवू. आणि आज आपण जाणार आहे इंडिया पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे आणि नुकताच नवीन चालू झालेला मिसिंग लिंक. तर मिसिंग लिंक तुम्हाला दाखवतो, समोर दाखवतो. तर आपण आता एक्सप्रेस वेला लागणार आहे मुंबई पुण्याच्या, आणि ज्या ठिकाणी आपण काम केलं एक वर्षापूर्वी, समजा बरोबर वर्षच झालं, तर तो मिसिंग लिंक बी तुम्हाला दाखवतो. हे आहे रावेत पासून आपण अलिबागला निघल्यावर तुम्हाला थोडंसं रूटची बी माहिती वेळोवेळी देईल तुम्हाला. खोपोलीच्या जो आपल्याला टोल नाका आहे, टोल नाक्यापासूनच राईट लेफ्ट घेतलं की आपल्याला अलिबाग भेटतो. आता बघा, इथून एक्सप्रेस हा आहे भारतातला पहिला एक्सप्रेस हायवे, पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे. तो भारतामध्ये पहिल्यांदा स्पीड एक्सप्रेसचा रोड आहे. बघा किती मस्त छान तसा रोड आहे. आणि हे रावेत एरिया. तुम्हाला ॲक्च्युली याचं ड्रोन शॉट जर दाखवलं मी तर नक्कीच असं वाटेल की आपण कुठल्या भारताच्या बाहेरमध्ये आपण प्रवास करत आहोत असंच सीन आहे. खूप चांगलं डेव्हलप रोड केलेला आहे. रोडच्या शेजारी बघा बिल्डिंग्स तुम्हाला दिसतील, हिरवीगार मस्त फुलांची झाडं लावलेली आहेत आणि 100च्या स्पीडनीच कंटिन्यू गाड्या चालतात. आपण बी मिसिंग लिंक चालू झाल्यापासून फर्स्ट टाइमच निघालेलो आहे इकडं. तर मुंबई पुणे प्रवास आपण कायमच केलेला आहे, पण आज मुंबई अलिबाग हा प्रवास करतोय. सुंदर असा रोड आणि सेफ्टीची काळजी घ्या, लेनची शिस्त पाळा. मोस्टली 100च्या स्पीडनीच या फर्स्ट लेनमध्ये चालवायची गाडी. आपली त्याला 100 पार झाली बघा, ते ऑटोमॅटिकच होत असते, त्याला आपण सांगू शकत नाही किती स्पीडने चालायचं गाडीला. आपण सेकंड लेनमध्ये घेऊ आणि 80-90च्या स्पीडने जाऊ शांत असं. हे वरती लिहिलंय ना ते कामशेत म्हणून, ते बनवलंय त्यांनी. डिझाईन असतं का? हा, डिझाईन काय, कटिंग करून प्लायवूडनी 18 mm प्लायवूड कट करून बनवलं. भरपूर मोठा आहे हा मोठा आहे बघा. कुठं LNT ने केलंय का काम? LNTचं काम आहे. विलास मालकोटे बी इथं कामाला होतं. भरपूर मोठा आहे. हा मोठा आहे, याच्यापेक्षा मोठा आता 9 किलोमीटरचा आहे. मिसिंग मिसिंग लिंक. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी 80च्या स्पीडने मस्तची गरजच नाही असं वाटायला. आणि उतार असणार हा याचा एक अजून एक वैशिष्ट्य सांगतो मी तुम्हाला की हा लोणावळ्याचा एक लेक आहे, त्याच्या खाली 90 मीटर ते 100 मीटर डाऊनमधून हा बोगदा चालू केलेला आहे. आणि ज्याची आपण प्रतीक्षा करत होतो मिसिंग लिंकची, तो रोड चालू झालेला आहे आपला. आणि समोर येईल आता मिसिंग लिंकचा एशियामधला सेकंड हायेस्ट केबल ब्रिज आफ्टर 8 किलोमीटर. म्हणजे 7च मिनिटात आपल्याला तो मिसिंग लिंकच्या ब्रिजवर जाऊ शकतो. कट करून परत करतो. तर परत एकदा तुम्हाला सांगतो की ज्याची आपण प्रतीक्षा करत होतो मिसिंग लिंक, तर तो आपल्या 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. मिसिंग लिंकच्या बोगद्यामध्येच आपण हे सध्या. किती भारी सीन आहे तुम्हाला 5 मिनिटात दिसणार आहे. खूप छान असं आतमध्ये टेम्परेचर बी कंट्रोल ठेवलेलं आहे आणि 80च्या पुढे स्पीड नाही पाहिजे आपल्या बोगद्यामध्ये. बराबर 80ची स्पीड चालू आहे. GPS signal lost. लॉस्ट का म्हणायला?
बोगद्यात एक अजून वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला, इथं कॅमेरे आहेत. तर 80च्या स्पीडने करायचं, 80च्या वर नका चालू गाडी तुम्ही. जर तुम्हाला चलान पाहिजे असेल तर 80च्या कमीच 80च्या स्पीडने चालवा गाडी. तर बघा तुम्ही याच्यामध्ये दिसेल तुम्हाला आपली गाडी 80च्या स्पीडने चालू आहे. भरपूर लांब आहे आत. हा. नमस्कार. चला आता आपल्याला दाखवतो भारतातला सेकंड हायेस्ट मिसिंग लिंक ब्रिज, जिथं आपण लकीली काम केलेलं आहे ॲस्कॉन्स कंपनीमध्ये, आणि समोर 500 मीटर अंतरावर राहिलेलं आहे. तर सर्वांना मिसिंग लिंकचं दर्शन करतो. लकीली जिथं आपण काम केलेलं आहे आपल्या जीवनामधला एक मोठं अचिव्हमेंट म्हणू शकतो, आणि त्या अचिव्हमेंटमधून आपण गाडी घेऊन जातो आहे. हे एक मोठं आहे गोष्ट माझ्यासाठी. एक वर्ल्ड क्लास काम आपल्या कंपनीने केलं, आणि त्याच कंपनीच्या त्याच कामावरून आपलं खूप त्याला एक्झिट पॉईंट आलेलं आहे. समोर दाखव, इथून तुम्हाला मिसिंग लिंक ब्रिज दिसेल बघा. ह्याचं जे पायलॉन आहे त्याची 183 मीटर हाईट आहे, आणि ज्या रोडवरून आपण ब्रिजवरून जाऊ तो ब्रिज आहे 100 मीटर हाईट. आणि एवढा एक्झिट पॉईंट चालू झालेला आहे मिसिंग लिंकचा. ज्या ठिकाणी आपण काम केलं आहे त्याच ठिकाणी आपण परत एकदा चाललो आहे, पण आता आपण गाडी घेऊन चाललो. जेव्हा आपण काम करत होतो तेव्हा विचार केला होता नक्कीच आपण या ते काढा तो पण. मिसिंग लिंक, इंडियाज लार्जेस्ट हायेस्ट मिसिंग लिंक आहे. आणि लोक काम करतात बघा ॲस्कॉन्स कंपनीचे फिनिशिंग वगैरे. याच ठिकाणी आपण उभं राहून किती वेळेस फोटोज काढले आणि कामंसुद्धा केलेले. ॲक्च्युली इथं थांबायला आपल्याला परमिशन नाही कारला. जर मी कंपनीतर्फे असतो तर मी इथं कार लावली असती पार्किंगला आणि काम केलं असतं. हे बरेच माणसं माझ्या ओळखीचे असतील इथं काम करणारे आहेत सुद्धा, पण आता ही स्पीड आपला त्यामुळं आपल्याला थांबता येणार नाही. तर या बोगद्यातून मी कित्येक वेळा आलेलो आहे. तिकडून रिटर्न यायचो आणि या बोगद्यातून खाली बायपास केलेला आपण उतरण्यासाठी ज्या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे. तर हाच जो मिसिंग लिंक, आणि नंतर हा 1.22 किलोमीटरचं ब्रिज हे बोगदा आहे, तो 8.9 किलोमीटरचा बोगदा आहे, आणि पुढे एक ब्रिज आहे परत. तर असे टोटल 13.5 किलोमीटरचा चांगला असा मिसिंग लिंक आहे, जो खंडाळा घाट एकदम संपवून टाकतो. तर 80चा स्पीड आहे आपला, 75-70चा स्पीड चालू आहे. आणि बसेस बघा बिंदास चालल्यात, गव्हर्नमेंटच्या आहेत ना. गव्हर्नमेंटच्या बस फास्ट जातील, कोणी त्यांना अडवणार नाही. पण आपण नियमात राहावं, 80चं सांगितलं तर 80नी चालवा, बरोबर ना. हा बोगदा संपल्यानंतर परत एक ब्रिज आहे, आणि नंतर आपण खोपोली एक्झिट करणार आहे अलिबागसाठी. हॅलो बाय.
ब्रिज आहे, पण हा पूर्ण पियरवर केलेला आहे, केबल्स ब्रिज नाही आहे. आणि जुना एक्सप्रेस हायवे इथं आपण मिळतो. हा बी एक्सप्रेस हायवेच आहे जुना, आणि या इथं येऊन टच होतो तो. करू का बंद? माकडांची मजा इथे. चालू आहे shooting. अलिबाग पुणे ठाणे इलेक्ट्रिकल गाडी आहे अलिबाग ठाणे. गरम किती होतंय. आता मी घाटासाठी बंद केलं. काच उघडली तर गरम हवा येईल. नको 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 नको. गरम हवा येईल सिद्धी. राहू लगेच नका गाडी लावू ना एसी घाटात. बंद कर. वळण कसलंय बा. तरी रायगड पेक्षा तर कमी. रायगड भारी आहे बाबा, मस्त. रायगडचा रस्ता डायरेक्ट अलिबागचा घाट म्हणू शकतो. हा ना, 13 किलोमीटर आहे ना. रायगडच्या जागीच हे वळण आहे. उंच आहे याचं. हा बंद आहे म्हणल्या एवढी. रामकृष्ण हरी मंडळी, नागाव ग्रामपंचायत, नागाव बीच, अलिबाग. तर त्यापासून साधारण 10 किलोमीटर, 7 ते 8 ते 10 किलोमीटरच्या अंतरावर हा नागाव बीच आहे. सुंदर असा समुद्र किनारा. साहिल नावाच्या रिसॉर्टमध्ये आपण उतरणार आहे. खूप छान असं साहिल रिसॉर्ट आहे. आणि आता ओहोटी असल्यामुळे थोडंसं पाणी महाग गेलेलं आहे. तर ठीक आहे, भरती ओटी समुद्राची येत राहते आणि त्याच्यामुळं जरासं पाणी खूप महाग गेलेलं आहे. तर जेवढा आपल्याला निसर्ग समुद्राचा आस्वाद घेता येईल तेवढा घेऊ. हे समुद्र किनारा आहे. घोडा गाडी, उंट, परत ते काय काय राईड्स असतात ते सध्या बघू आता आपण. त्यातल्या त्यात मला मालवणचा समुद्र किनारा खूप आवडला. आणि मालवण नंतर म्हणलं तरी मालवणपेक्षाही चांगला मालदीवचा समुद्र किनारा खूप छान आहे. चला आता आपण पाण्यामध्ये जाऊ, थोडा वेळ फिरू आणि परत आपण रूमवर जाऊन आपल्या रिसॉर्टच्या स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करू विमानतळाचं. चला ओके. रामकृष्ण हरी मंडळी, चला अलिबागमध्ये आपलं हे साहिल पॅलेस म्हणून आपलं रूम आहे. कालवण अस्सल कोकणी चव. आणि ॲम्बियन्समध्ये बघा किती सुंदर असं खंडोबाची मूर्ती आहे. येळकोट येळकोट जय मल्हार. सुंदर असं स्विमिंग पूल आहे. इकडे रूम आहे आपली, सेकंड फ्लोअरला आपली रूम आहे. आणि हा स्विमिंग पूल वा 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 सुंदर सुंदर बघा गार्डन. ही सेकंड फ्लोअरला आपले ट्रॅव्हल करणारी सिद्धी. कमान गो जा 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 जा. सिद्धी आपली पोहोची आहे. जा स्विमिंग कर. मस्त फोटो येतात तिथे तुझे. आताच आपण बीचवरून आलो
तर म्हटलं थोडंसं आपलं एक्सप्लोअर करू, आपलं रूम कशी आहे काय आहे. तर छान असा छोटासा स्विमिंग पूल आहे, ती एन्जॉय करते. आता आपण ते जाऊ स्विमिंग पूलमध्ये. ॲक्च्युली डी जे नाही लावला, डी जे लावतील ते लोक. मस्त सुंदर असं छोटंसं गार्डन लावला डी जे. डी जे लावला नाही म्हटले, लावलाच. मस्त वा, येत आहेत ये किती डान्स. किती मैनू शरारत सिखावा, जब नैना लड़ावा. हाँ कैरेक्टर ढीला है. डान्स. जानले में जलवा है, जलवा है. चला रूम मध्ये जाऊ आपण, आंघोळ करू परत एकदा फ्रेश. मस्त आता मच्छीवर ताव मध्ये माझं जरा सगळं वल्ल्या पाणी राहतं ते घसरडं. आपल्या रूम कशी आलो आहे आता आपण, रूम नंबर 404. मस्त अशी रूम आहे आपली. वॉशरूम आहे, शॉवर आहे, बेड दिलेलं आहे आपल्याला मस्त, कपडे बिपडे टांगायला मस्त. मॅच चालू आहे आणि हे बघा कशी बाल्कनी आपल्याला मस्त. तुझी पोती बघा मस्त आता आहे. चला आता आपण अंघोळ. बाय. डान्स. आवाज नाही जास्त. बहुत गरम पाणी एकदम. जाती का त्याच्या खाली. या पुढं. हां स्विमिंग स्विमिंग स्विमिंग.
डान्स डान्स काहीच नाही. रामकृष्ण हरी मंडळी, त्याला तुम्हाला एक दाखवतो अलिबाग बीच. अलिबाग बीचचे एक वैशिष्ट्य सांगतो. इथं छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेला कुलाबा किल्ला आहे. आणि दुसरं म्हणजे 1971ला जे भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं त्या टायमाला भारत गव्हर्नमेंटने ही एक इथं आणून बसवली होती. ती तेव्हाची तशीच्या तशीच आहे. तर हे एक प्रत्येक समुद्रकिनारा युद्धात होणं ही भारताचं कर्तव्य गव्हर्नमेंट, त्यामुळं ते तोफा ठेवली होती त्या काळात. आणि हा समोरचा दिसतोय तो किल्ला आहे. बहुतेक भरती ओहोटीच्या टायमाला इथून आपण चालत जाऊ शकतो. ओहोटी जेव्हा असती ना तेव्हा आपण इथं चालू जाऊ शकतो. आणि बहुतेक आता ते काहीतरी आज बोटींचा संप आहे, बंद आहे. तर बघू आता आपण बोट असली तर कुलाबा किल्ल्याला जाऊ. मग आपल्याला आज बस दुसऱ्या ठिकाणी जाऊ. आज काय मजा नाही जास्त एवढी पुन्हा आहे खूप. तरी हे अलिबाग लिहिलेलं चिन्ह आहे. इथं फोटो भरपूर काढले जातात. स्पॉट्स किल्ला तो अलिबाग स्पोर्ट्स काही चालू आहेत पण ते बोटी बंद आहेत आज. कशामुळे माहीत नाही, पण काही कारणास्तव बोटी बंदच आहेत अलिबागच्या. आणि इतका स्वच्छ समुद्र त्यामुळं तेवढं काशी काशी बीच छान आहे. तर चला परत भेटू आता. नेक्स्ट डेस्टिनेशन तामिळनाडू. आणि हे बघा हा आहे कुलाबा किल्ला. हार्डली हा 1 किलोमीटर बी नसणार आहे. 1 ते 1.5 किलोमीटर असणार आहे. पण ओहोटीच्या टायमाला इथून चालत जाऊ शकतो आपण. असा तो किल्ला आहे. चल बाय.